ठाकरेंच्या या रणरागिणीने शिंदेंना एक्कू मामू म्हणत शिंदेंची मिमिक्री केली. त्यानंतर नवनीत राणाला ओपन चॅलेंज दिलं की तू पुस्तकात न बघता फक्त एकदा हनुमान चालीसा बोलून दाखव, तुझ्या घरची भांडी मी घासेन. सोशल मीडियावर सध्या एक कमेंट जास्त व्हायरल होत आहे. भाजप पक्ष म्हणजे सुलभ शौचालय झाले, कोणी या आणि हागून जा, निष्ठावंत आहेतच पाणी टाकायला. सोशल मीडियावर फडणवीसांचा हा एक फोटो सुद्धा व्हायरल होतोय. त्यात लिहिलं आहे, हेच जर उद्धव साहेबांनी केलं असतं तर त्यांनी हिंदुत्व सोडलं म्हणून भाजपवाल्यांनी बोंबाबोंब केली असती. काल मी एका कार्टुनिस्टचं माझ्या सोशल मीडियावरती एक कार्टून टाकलेलं आहे आणि फार ते नावाजलेले कार्टुनिस्ट आहेत. तर त्याच्यात त्यांनी असं दाखवलेलं आहे की एकाच बसमध्ये, अर्थात ती भाजपची आणि महायुतीची बस असेल, त्याच्यात सगळे लोक इतके गच्च भरलेले आहेत की जसं आपला घडा भरल्यावर पाणी जसं बाहेर पडतं तसं त्या गाडीतून माणसं बाहेर पडत आहेत. आणि आज प्रत्येकाला नेता बनायचंय, प्रत्येकाला सत्ता अनुभवायची आहे किंवा सत्तेचं सुख घ्यायचंय. आणि या अशा ह्याच्यामध्ये आता ते माझे राजकीय विरोधक आहेत, अर्थात माझे लाडकी एकू मामा, ते माझे राजकीय विरोधक आहेत. ते असतीलही जोपर्यंत उद्धव साहेबांवरती माझं प्रेम आहे आणि अर्थात माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत माझं उद्धव साहेबांवरती प्रेम असेल, तर तोपर्यंत माझा एक त्यांना राजकीय विरोध असेल. तर त्याच एकनाथ शिंदेंनी किती लोकांना म्हणून उमेदवारी द्यायची? कारण कोणी पण येतंय आणि एका वेगळ्या काहीतरी राजकीय काय म्हणतो आपण, अप्पलपोटेपणा किंवा एखाद्या लालसेपोटी तो माणूस येतो आहे, ती व्यक्ती येते आहे. तर जसं आम्ही मीनाक्षी शिंदेंचं पाहतोय तुमच्या सगळ्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आम्ही या न्यूज चॅनलच्या माध्यमातून, तर त्या म्हणतात की कोणीतरी म्हणजे ज्याची हे केली होती, हकालपट्टी केली, त्यांनी फक्त इच्छा दर्शवली की मला तिथं हे पाहिजे म्हणून, उमेदवारी पाहिजे म्हणून. आमच्या पक्षामध्ये म्हणजेच उद्धव साहेबांच्या शिवसेना पक्षामध्ये आम्ही जर एखाद्या उमेदवारीसाठी आम्ही इच्छा व्यक्त केली तर आमचे पक्षप्रमुख आमची हकालपट्टी करत नाहीत. तिथे सांगतात की तुला ही नाही, तुला ही जबाबदारी, किंवा तुला हे नाही, तुला हे असं आमचे साहेब सांगतात. पण असं एकदम तडकाफडकी ते काय निर्णय घेत नाहीत. आणि हे फक्त इथलं उदाहरण ते काल सगळ्या तुमच्यामुळे सगळ्या महाराष्ट्राला कळलं. असे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा सगळा प्रकार होतो आहे. पण आता ठाणे हे त्यांचं असल्याकारणाने हे सगळं बाहेर येत आहे. एका पॉलिटिकल स्टडीसाठी गेले होते, त्याच लोकांनी मला सांगितलं महाराष्ट्राचं राजकारण, देशाचं राजकारण एवढं घाणेरडं झालेलं आहे, खास करून ह्या भाजपच्या लोकांनी आणि त्यांच्यासोबतची सत्तेमध्ये पार्टीमध्ये जी लोक आहेत त्यांना विरोधी पक्षामध्ये कोणी ठेवायचं नाही. लालूच अशा पद्धतीचे देतात की तुला एखादं महामंडळ देऊ, तुला नगरसेवक करू, तुला आमदार करू, तुला खासदार करू, तुला एखाद्या महामंडळाचं किंवा महिला आयोगाचं तुला अध्यक्ष करू, सदस्य करू, किंवा तुला खोके देऊ. ज्या पद्धतीचे प्रलोभनं देणं चालू आहे का जात आहेत की तुमचे काहीतरी कुटाणे तुमच्यातलेच लोक बाहेर काढत आहेत. तुम्हाला ते लपवण्यासाठी तिकडे जायचं आहे. आणि जी व्यक्ती निष्कलंक असते, निष्ठावंत असते आणि ज्याला खरंच संघर्ष करायचा आहे, तीच लोक उद्धव साहेबांसोबत आहेत. आणि जे तुम्ही म्हणत होतात की तेच आज सगळं तुमच्यावरती फिरून येत आहे. आणि अजून तर तुम्हाला फार त्रास सहन करायचा आहे. ही तर आता फक्त सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे कर्माची फळं, देव सुद्धा अपग्रेड झालेला आहे. माळकरी आहे मी, देव अपग्रेड झालेला आहे. तुमचं पाप वर गाठोडं घेऊन ते तुम्हाला बोलवतच नाही. ते म्हणते आधी इथंच केलंस, इथंच फेड आणि नंतर वर ये रिकाम्या हाताने. सो इथंच कर्माचं फळ तुम्हाला मिळणार आहे. त्यांचं आज तुमच्या सगळ्या माध्यमातून जे उद्धव साहेबांना त्यांनी उद्देशून बोलले होत्या किंवा काल, तर त्याच्यात त्या म्हटल्या की चादर चढवतायत. सर आता काय सांगावं, माझ्याकडे सर तुम्ही फक्त सांगा तुम्हाला कोणाचा पुरावा पाहिजे. आपल्याकडे सगळे पुरावे रेडी असतात. हे ते चादर म्हटल्या होत्या. हे बघा, हे चादर कोण चढवतंय? हे नवनीत राणा आणि हे त्यांचा नवरा. कोण चादर चढवतोय हे तुम्ही पहा. आणि दुसरं तर मी परवा दिवशीच टाकलेलं होतं, आज आशिष शेलार, आशिष कुरेशी. हे फक्त मला ह्या नवनीत राणाला सांगायचंय, तू बाई हिंदुत्वाच्या गप्पा करतेस, तुला भर एका पत्रकारांनी भर टीव्हीवरती सगळ्या देशाच्या समोर तुला प्रश्न विचारला होता. हनुमानजीचं जे नाव पडलं मारुती राया किंवा मारुती रायाचं जे नाव हनुमंतराया पडलं, तर त्याचं तुला उत्तर देता आलं नाही आणि तू हिंदुत्वाच्या गप्पा मारतेस. तू एवढंच हनुमान चालीचं पुस्तक घेऊन रोज फिरतेस. तुला हनुमान चालीसेचं तुला एक तरी वाक्य
न त्या पुस्तकामध्ये हनुमान चालीसा बघता तुला येतंय का? माझं तुमच्या माध्यमातून नवनीत राणाला ओपन चॅलेंज आहे. तू एक फक्त न ते पुस्तक बघता तू हनुमान चालीसा म्हणून दाखव, तुझ्या घरचे भांडे मी घासते. तू आम्हाला हिंदुत्व शिकू नकोस. आम्ही हिंदूंच्या पोटी जन्म घेतलेला आहे. तुझ्यासारखं आज कुठे चादर चढवायचं, लगेच दुसरीकडे कुठेतरी जायचं, हे अशी दुटप्पी भूमिका आमच्या नाहीयेत. आम्ही जे म्हणतो तेच आम्ही बोलतो, तेच आम्ही वागतो. त्याच्यामुळे ना तुझं खूप जास्त बडबड व्हायला लागले. हे कुठेतरी थांबव, अन्यथा तुला आम्ही हे शिवसेनेच्या स्टाईलनी आम्ही तुला उत्तर देऊ. आम्ही बघणार नाही की तू लेडीज आहेस का काय आहेस म्हणून. तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं अगोदर उत्तर देते की ठाकरे बंधू सत्तेसाठी एकत्र झालेत. अजितदादा सोबत म्हणजेच राष्ट्रवादी सोबत युती नाही, नाही, नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये युती नाही, नाही, नाही. एक वेळेस आम्ही अविवाहित राहू, परंतु राष्ट्रवादी सोबत युती नाही, नाही, नाही. त्याच अजितदादा सोबत तुम्ही सकाळी सकाळी, आता मी माझ्या काल ह्याच्यामध्ये टाकलेलं होतं, मग कसं आहे ना फडणवीस साहेब, एक टमरेल घेऊन तुम्ही सकाळी सकाळी गेला होतात परसाकडला, आणि तुम्हाला ह्याच अजितदादासोबत हे करायचं नव्हतं. नंतर ही महाविकास आघाडी झाली. त्याच अजितदादाला आज ज्या नवाब मलिक साहेबांवरती तुम्ही बोलात, तेच नवाब मलिक साहेब आज तुमच्यासोबत मांडीला मांडी लावून बसतात. ज्या राष्ट्रवादीला तुम्ही बोललात, आज त्याच राष्ट्रवादीचे सगळे आमदार तुमच्यासोबत सत्तेमध्ये आहेत. आणि तुम्हाला ज्या यांच्यावरती घोटाळे केले म्हणून अशोकराव चव्हाण साहेबांच्या बद्दल तुम्ही बोललात, तेच अशोकराव चव्हाण साहेब, फक्त तेच नाही, त्यांना तर तुम्ही खासदार केलातच, त्यांच्याच आत्ताच म्हणजे इतक्या तरुण वयाच्या मुलीला तुम्ही आमदार केलं. म्हणजे तुम्ही किती ढोंगी आहात ना. आम्ही फक्त तुम्हाला तुमचा ढोंगीपणा आम्ही समोर आणतोय. जो ऑलरेडी तुम्ही ढोंगीपणा वागलात, तो तुम्ही दाखवलात. तुम्ही ते कसं आहे तो तुम्ही विसरून जाता. मला तर असं वाटतं की तुम्ही लोक, हे भाजपची लोक वक्तव्य करत असताना भांग किंवा अजून काहीतरी वेगळे ते काहीतरी करत असतील, कुठलं तरी त्यांनी नशा, आणि त्या नशेमध्ये ते स्टेटमेंट करत असतील, आणि ते नशा उतरलं की ते स्टेटमेंट विसरून जात असतील. पुन्हा नवीन अजून काहीतरी थोतांड स्टेटमेंट करायचं, मला असं वाटतंय. त्यामुळे आम्ही जर सत्तेसाठी आलोत तर तुम्ही कशासाठी आलात, हा माझा तुमच्या माध्यमातून त्यांना प्रश्न आहे. आणि तुमचा पहिला प्रश्न की ठाकरे बंधू एकत्र आलेत, तर प्रत्येक गाव खेड्यापासून तर जागतिक पातळीमध्ये जेवढे सगळे मराठी माणूस आहे जो ठाकरेंवरती प्रेम करतो, त्या सगळ्या मराठी माणसाला ठाकरे भाऊ एकत्र आल्याचा एक सुखद धक्का आहे. आणि ते हा सुखद धक्का खूप छान प्रकारे एन्जॉय करतायत. आणि तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा तेच सांगते जे उद्धव साहेब, राज साहेब सांगितलेले आहेत की आमचा या मुंबई महानगरपालिकेवरती ठाकरे बंधूंचा शिलेदार असलेला मराठी महापौर असेल. त्याला मी पूर्वाश्रमीचा म्हणत नाही, तो अजूनही माझा भाऊ आहे. आता तो नालायक निघाला, तो मूर्ख, त्यानं त्याची अक्कल विकून खाली, त्याला काही नाही. पण तो ज्या पद्धतीनं इतके घाण घाण इशारे करतो, मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये महिला आयोग आहे का? कारण तर जर महिला आयोग असतं तर त्यांनी त्या आमदाराला दम दिला असता की ज्या पद्धतीनं, एक तर तो सगळ्यात पहिलं तर संविधानिक पदावरती आमदार आहे, दुसरं तो सत्ताधारी आमदार आहे. आणि या महिला आयोगाने त्याला दम दिला असता की तुझ्या पद्धतीच्या घाणेरड्या तू जे काही हावभाव करतोयस तेही मीडियाच्या समोर. आणि कुठे या देशात, या राज्यात महिला आयोग आहे का? आणि एवढंच तुम्हाला खुमखुमी आहे ना खरंच, तर म्हणजे तुम्ही बॅलेट पेपरवरती तुम्ही निवडणुका घेऊन दाखवा. मग तुमच्यातली खुमखुमी तुम्ही सरपंच पदाला तरी निवडून येता का, हे आम्हाला बघायचं आहे.